तर आज बनवणारे मी मसाले भात आणि घरामध्ये मम्मी नाही आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि जेवण बनवता येत नाही. त्यात आता एवढे मसाले वगैरे कोणत्या डब्यामध्ये काय ते पण माहीत नाही आहे मला. बघूया, एक एक गोष्ट शोधून शोधून आज मसाले भात करायचा आहे. आणि यावेळेस एकटा राहायला भेटला आहे तर सगळं जेवण पण स्वतः बनवायचं आहे. तर इथे मी तेजपत्ता वगैरे ते सगळं दालचिनी वगैरे इथे काढून घेतलेलं आहे. थोडंसं मसाले भाताचं साहित्य जमा करून पहिले जेवण बनवून घ्यायचं, मग बाकीची कामं करायची, असा आजचा प्लॅन आहे. तर एक एक गोष्ट आपण करणार आहोत. मसाले भाताचा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे तांदूळ. तर आता मी तांदूळ घेतलेले आहेत 1.5 वाटी. आता हे जरा निसून वगैरे व्यवस्थित याला करून हे तांदूळ बाजूला करूया. त्यानंतर हा कांदा जो आहे तो कापून चिरून व्यवस्थित करून घेणार आहे बारीक. बाकीची कामं होत राहतील नंतर, पण पहिली प्रायोरिटी आहे जेवण बनवून घेणं. एकतर तसंही दुपार झाली की खूप कंटाळा येतो, त्यामुळे पहिलं सकाळी सकाळी जेवण बनवून घ्यायचं. पहिले पेट पूजा मग बाकी दूजा. त्यामुळे आता मी हे सगळं पहिले जेवणाची तयारी करून घेते, मग बाकीची कामं तशी पण होतच राहतील. तर हा कांदा आता मी कट करून घेते. तसं पण बाहेर गावाहून आलं की सगळी भांडी वगैरे धुवून घ्यावी लागतात, त्यामुळे मी याला छान धुवून पुसून घेतलेला आहे. आणि आता हा कांदा कट करून घेते. आता हे कांदे आहेत ते उभे चिरून घ्यायचे आहेत मला, त्यामुळे आता हे बारीक चिरून घेते, म्हणजे फोडणीला देताना कांदो का काम है. असे बारीक चिरून घ्यायचे. माहीत नाही खाण्यालायक होईल की पण नाही भात. बघूया आता कसा होतोय. ट्राय बट डोंट क्राय. कांदा चिरून झालेला आहे. आता आपण फोडणी वगैरे द्यायची तयारी करूया आणि मस्त मसाले भात शिजायला घालूया. तर आता मसाल्या भाताचे मसाले काढून घेते. थोडीशी हळद, तर याच्यामधून 1/2 टेबलस्पून आपण लाल तिखट घेणार आहोत. थोडीशी धना पावडर घेणार आहोत इथे, आणि 1 चमचाभर गरम मसाला इथे असा काढून घेऊया, म्हणजे फोडणीला देताना त्रासच नको. डायरेक्ट प्लेट उलटी काम तमाम. तर संध्याकाळचा चहा पण मी बनवणार आहे. प्यायची तलप नाही आहे, पण बनवायला शिकायचं आहे. आता रणांगणात उतरायची वेळ झालेली आहे. गॅस चालू करते आणि देवा चांगला होऊ दे. गॅस चालू केलेला आहे मी ते. आता याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं होतं. आता हे 1 मोठा चम्मच तेल टोपामध्ये टाकून घेते. एवढं तेल टाकून घेते. तेलाला तापून देऊया जरा. तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये आपण हे टाकून घेऊया. डर लग रहा है. कलथाच धुवून नाही घेतला. गडबड. एकतर मोठ्या गॅसवरच भात घातला शिजत, समजलंच नाही. तर याच्यामध्ये कांदा पटकन टाकून घेते. पटकन छोट्या गॅसवर मी शिफ्ट केला, कारण तिकडं खूपच जळायला लागला भात. भातच म्हणते मसाला. आता इथे लो फ्लेमवर इथे व्यवस्थित होईल. थोडंसं कांद्याला लालसर होऊन द्यायचं आणि मग मसाले टाकायचे. पता नाही कैसा होगा. बघूया आता कसं होतंय. तर येत नाही मला जेवण अजिबातच बनवता. थोडंसं मोहरी पण मी टाकून घेते इथं.
थोडंसं लालसर होऊन देऊया कांद्याला. थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेऊया, एकदम थोडीशी. तर आता मला वाटतं बऱ्यापैकी जो आहे तो कांदा हा लालसर झालाय, त्यामुळे आता मला मसाले टाकायला काही हरकत नाही. तर मी आता मसाले याच्यात टाकून घेते. ये आपने रेडी करके रखा है, पटकन टाकून मोकळ. त्याला छान हलवून घेऊया, म्हणजे मसाले पण छान रोस्ट होऊन जातील. आणि नंतर मीठ टाकायचंय ना, तर नंतर मीठच टाकायला विसरून जायचे. छानपैकी मसाल्याला रोस्ट होऊन देऊया थोडा वेळ. छान तेल सुटलंय मसाल्याला. आता मला वाटतं तांदूळ टाकावे. आता हे तांदूळ मी टाकून घेते मसाल्यामध्ये. पाणी सांडते. तांदूळ टाकलेत आता मी. तांदळाला पण याच्यामध्ये मिक्स करून घेते. म्हणजे याच्यात पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि शिजायला सोडून द्यायचं. छानपैकी मसाल्यामध्ये याला मिक्स करून घेते. त्याच्यात पाणी टाकून घेऊया आपण. ज्या वाटीने मी भात घेतला होता त्याच वाटीने मेजर करून घेते. माहित नाही मला आता कसं होईल काय होईल, पण 3 वाटी 3 पावणे 3 वाटी पाणी टाकणार आहे मी. ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी. आता हाताच्या अंदाजानेच मीठ टाकते. मिठाचं प्रमाण तर व्यवस्थित पाहिजे, नाही तर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. थोडंच टाकते, अळणी झाला तरी चालेल पण खराट व्हायला नको. व्यवस्थित स्टर करून घेऊया याला, म्हणजे मीठ पूर्णपणे मिसळून जाईल याच्यामध्ये. आता याला एक मस्त उकळी येऊन देते आणि मग याच्यावर झाकण ठेवते. जे होईल ते होईल. आता खाण्यापुरती चव आली तरी जरा बरं आहे. आय थिंक आता याला उकळी फुटलेली आहे, तर आपण झाकण ठेवू शकतो. तर हा असा दिसतोय भात. चांगला झालाय ना, खराट झालाय आणि ठीक झालाय. बघू शकता तुम्ही, एवढा मेहनतीने बनवलेला आयुष्यातला पहिला भात विदाऊट एनी गायडन्स मम्मीचा. त्यामुळे आता जेवायची तयारी झालेली आहे. जेवणाच्या आधी पापड तळायचे, लोणचं घ्यायचं आणि मस्त जेवायला बसायचं. आता बाकीची कामं करायला मोकळं. झाडू वगैरे मारून झालेली आहे. आता आपण मस्तपैकी फ्लोअर क्लीन करून घेऊया, म्हणजे आणखी फ्रेश वाटेल. तर आता तुम्ही पाहू शकता मस्तपैकी मसाले भात, पापड तळलेत गरम गरम आणि लोणचं. आता मी मस्त जेवते, मस्त तारक मेहता बघता बघता जेवते. आणि ते बघा मस्तपैकी ऊन पण जाम झालेलं आहे, त्यामुळे सकाळी जेवण बनवलेलं एकदम उत्तम. थोडं थंड होतं दुपारपर्यंत, पण एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये जेवण बनवायचं म्हणजे नॉट अ जोक. त्यामुळे बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.